सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। गौताळा अभयारण्य सातमाळ डोंगर परिसरात आगीचे तांडव सुरूच। शर्थीच्या प्रयत्नात देखील वन विभागास वनवा विझवण्यात अपयश। चाळीसगाव तालुका व संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गौताळा अभयारण्य सातमाळा डोंगर परिसर येथे जवळपास गेल्या 4 दिवसांपासून अग्नितांडव सुरू असून यात मोठ्या प्रमाणावर वृक्षवेली वनसंपत्ती जळून खाक होत आहे। वन विभागाचे कर्मचारी ही आग विझवण्याचे अत्यंत शर्थीचे प्रयत्न करीत आहेत, मात्र मोजके असलेल्या वनकर्मचाऱ्यांचे संख्याबळ हे आग विझवण्यात अपयशी ठरत आहे। जंगलात आग लागल्यानंतर धावपळ करीत वनकर्मचारी वनमजूर रोजंदारी कर्मचारी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, मात्र तप्त ऊन सुरू असलेली हवा यामुळे जंगलातील आग पालापाचोळा धरून पसरतच असते। मोठ्या शर्थीने आग विझवून कर्मचारी परत आल्यानंतर कुठे एखादी ठिणगी शिल्लक राहून गेल्यास पुन्हा जंगलात वनवा पेटतो। गेले 4 ते 5 दिवस असाच प्रकार या भागात सुरू आहे। वनकर्मचारी आग विझवून परत आले की पुन्हा काही तासामध्ये आग लागते व धुराचे वणव्याचे लोळच्या लोळ खालच्या ग्रामस्थांना दिसू लागतात। आधुनिक यंत्रसामग्रीने जरी आग विझवली जात असली तरी कर्मचाऱ्यांचे अपूर्ण संख्याबळ इथे पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही। पर्यायाने या भागात असलेल्या वन्यजीवांना यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला असून जीवितास मुकावे लागते। म्हणून या ठिकाणी अधिकचे कर्मचारी बळ वापरून आगीचा पूर्णपणे बिमोड करण्याची गरज आहे, अन्यथा हे अग्नितांडव असेच सुरू राहते की काय ही भीती व्यक्त केली जात आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।